समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील कलेढोण गावातील बेलेवाडी भागात मोहनराव नायकवडी यांनी आपल्या स्वतःच्या जागेत संतोषी मातेचे भव्य मंदिर उभारले आहे। नवसाला पावणारी देवी अशी श्रद्धा असल्याने देवीच्या वार्षिक उत्सवास महिला भाविकांची मोठी गर्दी होते। याबाबतची माहिती अशी, बेलेवाडी येथे 1990 साली श्री मोहनराव नायकवडी आणि त्यांच्या भगिनी शांताबाई शिवाजी जाधव गुरसाळे यांना आत्मसाक्षात्कार झाल्याने संतोषी मातेचे मंदिर उभारले। दरवर्षी अक्षय तृतीयानंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारी मंदिर वर्धापन दिनाचा वार्षिक उत्सव केला जातो। या उत्सवात देवीची पूजा, होम हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात। तसेच येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान तसेच प्रत्येक महिलेस साडी अथवा अन्य भेटवस्तू दिले जाते। चालू वर्षी कार्यक्रमास येणाऱ्या प्रत्येक महिलेस तांब्याचे पूजेचे ताट भेट देण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन शेठ नायकवडी यांच्यासह बंधू विलास नायकवडे, रामकृष्ण नायकवडी, संतोष नायकवडी, विजय नायकवडी, शिवाजी नायकवडी, प्रशांत नायकवडी आदींसह बेलेवाडी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। दरम्यान उत्सवानिमित्त रात्री झालेल्या पंढरपूर तालुक्यातील जय भवानी गायन पार्टी, शिरगाव आणि त्रिमूर्ती भजनी मंडळ लक्ष्मी टाळकी येथील भजनी मंडळाचा देवीच्या गाणी गाण्यास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। आज आपण आलो आहोत खटाव तालुक्यातील कलेढोण येथील बेलेवाडी परिसरात। या ठिकाणी या भागातील एक कर्तृत्वगार नायकवडी कुटुंबाच्या वतीनं जे संतोषी मातेचं मंदिर बांधले गेले आहे आणि या मंदिराचा 37वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। ही मंदिराची उभारणी कशा पद्धतीने झाली आणि या कुटुंबाची आणि संपूर्ण परिसराची या देवीवर श्रद्धा कशा पद्धतीने आहे या संदर्भात आपण नायकवडी कुटुंबाकडून माहिती जाणून घेणार आहोत। तेच आपलं जे काय प्रसाद मिळेल ते लावून भजन कीर्तन जे काही भेटेल ते आपलं आम्ही करतो प्रत्येक वर्षी। आणि जे काय प्रसाद आमच्या मनाला येईल ते आपलं वाटत राहतो आनंदाने। कधी साडी वाटतो, कधी ताट वाटतो, असं आपल्या मनाला येईल ते वाटतं। तेव्हा धन्यवाद देतो आणि आमची सेवा या संतोषी मातेच्या चरणी अर्पण करतो। थोडासा परिचय आमच्या जाधवश्री या ठिकाणी देतील। हे दुसरं वर्ष आहे। माननीय श्री मोहन शेठ अंतू नायकवडी पाटील यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं। जय तुळजा भवानी गायन पार्टी शिरगाव तालुका पंढरपूर आणि त्रिमूर्ती भजनी मंडळ लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे। या ठिकाणी मालकाने आम्हाला कार्यक्रम सादर करण्याची संधी मांडला मी गोंधळ माझ्या अंबाबाईचा।
येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी आकाश यादव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.